इयत्ता 4थी आणि 7वी शिष्यवृत्ती परीक्षा एप्रिल महिन्यामध्ये घेण्यात आली होती आणि या परीक्षेचा जो अंतरिम निकाल म्हणजे तात्पुरता निकाल संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर हा निकाल कसा पाहायचा याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी आपल्या फोनमधील ब्राउझर ओपन करा. ब्राउझर ओपन केल्यानंतर सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे MSCE पुणे आणि सर्च करा. PUPPS ह्या लिंकला आपल्याला क्लिक करायचं आहे. या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे एक पेज ओपन होईल. यामधील आपल्याला 2 ऑप्शन आहेत, शिष्यवृत्ती परीक्षा 2026 आणि शिष्यवृत्ती परीक्षा 2025. त्यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षा 2026 वरती क्लिक करा. 2026 वरती क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला 2 ऑप्शन आहेत, 4थी आणि 7वी शिष्यवृत्ती परीक्षा आणि 5वी आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षा. आता 5वी आणि 7वी शिष्यवृत्ती परीक्षा यावरती क्लिक करा. त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल. तर आता आपण हा निकाल विद्यार्थ्यांसाठी कसा पाहता येईल, विद्यार्थ्यांच्या पालकांना कसा पाहता येईल याविषयीची माहिती पाहणार आहोत. तर यासाठी आपल्याला अंतरिम निकाल या लिंकवरती क्लिक करायचं आहे. या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर असे 2 ऑप्शन येतील. यामध्ये आपल्याला विद्यार्थ्याचा सीट नंबर आणि पहिल्या बॉक्समध्ये टाकायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या बॉक्समध्ये आईचं मदर नेम टाकायचं आहे आणि त्यानंतर सबमिट यावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला इथं रिझल्ट ओपन झालेला दिसेल. यामध्ये आपल्याला वरती परीक्षार्थीचे नाव आहे, आईचे नाव आहे, शाळेचे नाव, जिल्हा आहे, त्यानंतर विद्यार्थ्याची जन्मतारीख आणि इतर जी बेसिक माहिती आहे. त्यानंतर आपल्याला रिझल्ट अशा प्रकारे पाहता येतो. त्यामध्ये आपल्याला कमाल किमान गुण या ठिकाणी दिसतात आहेत. जे कमाल गुण आहे ते 150 पैकी मिळालेले गुण, पुढे शेकडा गुण आणि पुढे निकाल जो आहे तो पात्र अपात्रमध्ये आपण पाहू शकता. अशा प्रकारे आपण आपल्या विद्यार्थ्यांचा किंवा पाल्याचा निकाल पाहू शकतो. धन्यवाद.